अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, सगळ्यांनाच हा प्रश्न होता की उंबराचं लेपन कसं करावं. तर बघा, उंबराची पूजा कशी करायची. तर आपल्याला उंबराचं लेपन हे आजकाल रोज करणं शक्य होत नाही. त्यामुळे रोज उंबराचं लेपन फक्त पाण्याने स्वच्छ करून घेतलं तरी चालते. परंतु हळदीचं लेपन एक विशिष्ट दिवशी आणि दर गुरुवारी आपल्याला करायचं आहे. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत की दर गुरुवारी किंवा विशिष्ट दिवशी हळदीचं लेपन कसं करायचं आहे ते. तर बघा, यामध्ये आपल्याला हळदीचं लेपन करायचं असेल तर ते फक्त आपल्याला गुरुवारी करायचं आहे आणि यात फक्त आणि फक्त हळद आणि गोमूत्रच घ्यायचं. बाकी काहीच ॲड करायचं नाही. हो, कारण फक्त हळद आणि गोमूत्र टाकून उंबरा हा सारवायचा असतो. जसं आपण आधीची लोकं बघा शिराने घर सारवायचे, तसं फक्त गुरुवारी आणि अमावस्येला आपल्याला हळदीचं लेपन करायचं असतं. कारण अमावस्येचा दिवस हा हा दिवस आपल्या घरातील दरिद्री बाहेर घेऊन जाणारा दिवस असतो आणि घरात लक्ष्मीचा वास व्हावा म्हणून आपण या दिवशी पण उंबरा सारवायचा असतो. अर्थात गुरुवारीसुद्धा आपल्याला हे उपाय करायचा आहे. कारण तुम्हाला माहिती, हळदीचा संबंध पिवळ्या गोष्टींशी संबंध आहे आणि पिवळ्या गोष्टींचा संबंध हा आपल्या गुरूंशी असतो. गुरूंची कृपा व्हावी, माता लक्ष्मीची कृपा व्हावी, माता लक्ष्मीने आपल्या घरात अखंड कायमस्वरूपी वास करावा, याच्यासाठी आपल्याला दर गुरुवारी हळदीचं लेपन करायचं आहे. तर ते कसं करायचं ते सांगते. रोजच्या रोज लेपन कसं करायचं ते सांगणार आहे. बघा, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल तर ते कसं करायचं. तर बघा मैत्रिणींनो, मी तुम्हाला आता दाखवते की हळदीचं लेपन कसं करायचं. सगळ्यात आधी आपल्याला उंबऱ्यावर मस्तपैकी पाणी टाकून घ्यायचं आहे. स्वच्छ एक कापड घ्यायचं आहे, त्या कापडाने आपल्याला पुसायचं आहे. कारण की आपण आदल्या दिवशी जो काही उंबऱ्याला लेपन केलेलं असते किंवा नाही का नॉर्मल पूजा केलेली असती, तर आपण आधी त्याच्याने पुसून घ्यायचं. स्वच्छ एक कपडा घ्यायचा आहे, त्याला खालून मागच्या साईडने वगैरे सगळीकडं पुसून घ्यायचे आहे. तर बघा, आता माझा हा जो उंबरा दिसतोय तर हा सागाचा आहे. तर आता मी हळद घेतली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आपल्याला. बाकी आपल्याला काहीच टाकायचं नाही. का? कारण की आपण जेव्हा आपण उंबऱ्याचं पूजन करत असतो, कारण मी तुम्हाला सांगते, हळदीमध्ये जी आहे ना ती नकारात्मकता शोषून घेण्याची खूप ताकद असते. आपल्याला माहिती आहे, आयुर्वेदात म्हणा किंवा वास्तुशास्त्रात हळदीला खूप सारं आपलं महत्त्व दिलेलं आहे. म्हणून हळदीचं लेपन आपण करतो. आणि गोमूत्र तर हे आपल्याला माहितीच आहे, गोमूत्राचं आहे ते खूप आपल्याला पवित्र मानले जाते, म्हणून आपण हे हळदीचं लेपन करत असतो. तर आता बघा, मी इथे पूर्णपणे उंबऱ्याला छान हळद आणि गोमूत्र एकत्र करून सारवायचं आहे. ओके. तर आता बघा, हा सागाचा आहे. मी याला कलर वगैरे दिलेला नाही आहे. तर बरेच लोक कलर देऊन घेतात, पण मला ते काही योग्य वाटले नाही. त्यामुळे थोडंसं म्हणजे माझं पिवळं पण वाटतं आधीपासूनच. त्यामुळे मी याला काही कलर वगैरे दिलेला नाही. कारण मी याला दर गुरुवारी लेपन करत असते. फक्त रोजच्या रोज कशी पूजा करायची ते वेगळं आहे. आपण रोज लेपन करायची गरज नाही. कारण आता भरपूर जणांना टाईम भेटतो, कधी नाही भेटत. त्यामुळे रोज फक्त तुम्ही पाणी टाकायचं आहे, पुसून घ्यायचं आहे आणि हळदी कुंकू लावून अगरबत्ती लावून ओवाळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे. तर बाकी काही करायचं नाही. पण फक्त गुरुवारी आणि अमावस्येला आपल्याला ह्या दोघीही दिवशी आपल्याला हळदीचं पूर्ण लेपन करायचं आहे. म्हणजे हळद आणि गोमूत्र एकत्र करायचं आहे आणि आपल्याला ते उंबरा सावरून घ्यायचा. तर याला थोडंसं तुम्ही वाळू द्या. एक 5-1 मिनिटानंतर ते वाळून घ्यायचं आणि त्याला परत हळद कुंकू अक्षता वाहून किंवा मध्ये तुम्ही बरेच लोक स्वस्तिक देखील काढतात. मी स्वस्तिक काढून आपल्याला नमस्कार करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे साधं सिंपल आपल्याला उंबऱ्याचं पूजन करायचं आहे. तर बघा, मी नंतर छान छोटीशी अशी रांगोळी वगैरे देखील काढून घेतलेली होती. तर तुम्ही ते करू शकता. माझा हा उंबरा हा काही याला मी कलर वगैरे दिलेला नाही. मस्तपैकी छान तुम्ही नंतर थोडंसं फुलं वगैरे ठेवू शकताय, नाही का, बाहेर रांगोळी काढू शकताय. तर बघा, तुम्हाला बाहेर रांगोळी काढायची छान दिसते नाही का, आपल्याला आवडतं मग ते करायलाच पाहिजे आपण. म्हणजे आपण बघा ना, आपण स्वतः एखादी गोष्ट केली ना तर आपल्याला खरंच मनापासून छान वाटतं. त्यामुळे मी छोटीशी दररोज रांगोळी काढतच असते. तुम्ही पण काढा, खूप छान वाटतं. आणि रोज एवढं आपल्याला वेळ भेटत नाही, त्याच्यामुळे रोज एवढं उंबऱ्याची पूजा करायची खरंच गरज नाही. फक्त नॉर्मली तुम्ही पाणी टाकून हळद कुंकू लावायचं आणि पाया पडायचं आणि अगरबत्ती ओवाळू शकताय. फक्त तुम्ही अमावस्येला आणि दर गुरुवारी आपल्याला हळदीचं लेपन करायचं असतं. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की लाईक करा,
शेअर करा आणि काही समस्या असलं तर मला कमेंट करून सांगा. मी नक्कीच त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.